श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविशिखा एकचित्य परियसा जय जय योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञान सगळा. पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी उदरवतीच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावी आम्हाप्रती ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्धापण गुरु चरित्र कामधेनू जाणं सांगता झाला विस्तारे ऐक शिष्य शिकामणे भिक्षा केली ज्याची भुवनी त्यावरी संतोषिनी प्रसन्न झाले प्रियसा. गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणतो तुझ्यावरू पूजा केली विचित्रू म्हणून आनंद प्रियसा. तया सांड तुझ्याशी श्री गुरु बोलती संतोषी भक्त होरे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी. ऐकुनी श्री गुरुचे वचन सायंडे व विप्र करी नमन माथा ठेवून चरणी नासेटा झाला पुन्हा पुन्हा जय 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 करू. त्रैमूर्तीचा अवतारू अविद्यमाया दिसनरू वेदा अगोचर तुझी महिमा विश्वव्यापक तुझी होशी ब्रह्मा विष्णू व्यंकशी धरला वेश तू माणूशी. भक्त जन ताराव्या तुझी महिमा वर्णवासी शक्ती कैचे आम्हासी मागे नका तुम्हासी ते कृपा कोणी गुरुमूर्ती. माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी इह सुख्य पुत्रपुत्री उपरी द्यावी सद्गती. ऐसी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणावचनी सेवा करतो द्वार येऊनी मा शूर क्रूर असेल प्रति संवत्सरी ब्राह्मणासी गात करतो जीवसी. याची कारणे अम्मासी बोलवतसे मद अजी जाता त्या जवळ आपण निश्चय घेईल माझा प्राण. भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आपणाशी संतोषिनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपले हाती विप्र मस्तक ठेवती चिंता न करू म्हणून या. भय सांडूनी तुवा जावे क्रूर योना भेटावे संतोषिनी प्रिय भावे पुनर्पी पाठविला आम्हापाशी. जवळी तू परतुनी असी असो आम्ही बरोसी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही अथुनी निजमुक्त आमचा तू होसी. पारंपर वंशवंशी अखिलाभिष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपरी सुखे नांती पुत्रपुत्री अखंड लक्ष्मी त्या घरी निरोगी होती शतायुषी. ऐसा वर लाधून निघे सायंडेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित त्याजवळी. कालांतक यम जैसा यवन दुष्टप्रियसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्याला रूप होता झाला विमुख होऊन ग्रहात गेला यवन कोपत. विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु सी द्यातसे कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्श अग्निसी. श्री गुरुकृपा हो ज्यासी काय करील क्रूर दुष्ट गरुडाच्या पिल्यांसी सर्पतो कोणे परिग्रासी. तैसे त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची काय खाद्य सिंहासी ऐरावत केवी ग्रासी. श्री गुरुकृपा होय ज्यासी कळी काळचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरुस्मरण त्यासी कैसे भय दारुण काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय. श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा हो त्यासी जागृती होऊन परी असी. प्राणांतके वेळेसी कष्ट तसे त्यावेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवयवपायी. विप्र एका आपणासी स्मरण झाले त्यावेळी धावत गेला ब्राह्मणाजोळी लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारिले कोणी जावे त्वरित परतोनी. वस्त्रे भूषण देऊनी निरोप देतो तयेवेळी संतोषिनी दिजोर आला ग्रामा वेगोत्र गंगा तियासी वासर. श्री गुरुचे चरण दर्शना देखून या श्री गुरुसी नमन करी तो भावेसी स्तोत्र करी बहुअसी सांगे वृत्तांत अद्यंत. संतोषिनी श्री गुरुमूर्ती त्वया रिजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे. ऐकुनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून न विसंबी आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणाविणा देखा राहो न शक्य क्षण एका संसार सागर तारका. तुझी देखा कृपा सिंधू उद्धाराव्या सगरांसी गंगा आणि भूमसी. तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिधले आपले भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनयी विप्र भावेसी. संतोषिनी विनयसी श्री गुरु म्हणती त्यावेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असते दक्षिणे पुनरपी तुम्हाला दर्शन देणे संवत्सरी पंचदंशी. आम्ही तुमचे गाव संयुक्त वास करू निश्चित्र कलत्रपुत्र इष्ट भ्रात मिळून भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल चुके सकळ अष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेवती मस्तके भाक देती त्यावेळी. ऐसे परी संतोषिनी श्री गुरु निघाले तेथून जेथे असे आरोग्य भावानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यांसमेत. श्री गुरु आले तीर्थप्रहात प्रख्यात से वैजनाथ तेथे राहिले गुप्तरपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त व्हायासी. होते शिष्य बहु असी त्यासी कोठी ठेविले गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू सिद्ध मुनी विस्तारून सांगे नामकरणीस
पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्रू अपारू मन करुणे एकाग्रू एका श्रोते सकळी कहो इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूर यवन शासनं सायं देववरप्रदानं नाम चतुर्दशोऽध्यायः श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु। अनसूय त्रिसंवतो दत्तात्रेय दिगंबरा स्वतृगामी स्वभक्तानाम् उद्धर्ता भवसङ्कटात् अनसूयो त्रिसंवतो दत्तात्रेय दिगंबरा स्वतृगामी स्वभक्तानाम् उद्धर्ता भवसङ्कटात् अनसूयो त्रिसंवतो दत्तात्रेय दिगंबरा स्वतृगामी स्वभक्तानाम् उद्धर्ता भवसङ्कटात्।